जय शिवराय मित्रांनो अखेर केंद्र शासनाच्या विबीजी रामजी योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2026 हा कायदा ही योजना आणण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील एक अध्यादेश राजपत्र आज 25 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे आणि या राजपत्राच्या माध्यमातून नेमकी ही योजना राज्यामध्ये कशी राबवली जाणार आहे, याच्या अंतर्गत कोणत्या कालावधीमध्ये कामं बंद केली जातील, बेरोजगार भत्ता कोणाला दिला जाणार आहे, याच्या अंतर्गत जे मजूर असतील त्यांचं वेतन हे 15 दिवसाच्या आतमध्ये देणं बंधनकारक आहे। जर मिळालं नाही तर त्याच्यावरती दंड दिला जाणार आहे। एकंदरीत या जी योजना राबवली जात असताना याच्यामध्ये शेतीला मजूर मिळावेत म्हणून काही दिवस कामं बंद केली जाणार आहेत, तो कालावधी कोणता असणार आहे, याच्या अंतर्गत काम करण्यासाठी जॉब कार्ड कशा प्रकारे दिले जातील, ह्या सर्व बाबी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आज 25 जून 2026 रोजी याच्या संदर्भातील एक राजपत्र असाधारण भाग 4 ब काढण्यात आलेले, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्र रोजगार हमी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण 2026 अशा प्रकारे योजनेला नाव देण्यात आलेले आहे आणि ही योजना हा कायदा 1 जुलै 2026 पासून राज्यामध्ये लागू केला जाणार आहे। आता याच्या अंतर्गत बरेच सारे उद्दिष्ट घेण्यात आलेले, ही योजना कशासाठी राबवली जाणार आहे, त्याच्या अंतर्गत काय काय अटी शर्ती वगैरे येतं याच्यामध्ये आपण पाहू शकता। हमी, कालमर्यादा आणि अटी सर्वात प्रथम आपण समजण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच खाली पुन्हा डीपली सुद्धा देण्यात आलेले येतात। याच्या अंतर्गत प्रौढ व्यक्ती जी कुशल मेहनतीची कामं करायला तयार असेल अशा व्यक्तीला 125 दिवसापर्यंत केंद्र शासनाकडून रोजगार दिला जाणार आहे आणि याच्या वरील जे काही रोजगार असेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या कायद्याच्या अंतर्गत राज्य शासन घेणार आहे। जी काही व्यक्ती काम करेल त्याला त्या केलेल्या कामाचं वेतन देणं, ते प्रत्येक आठवड्याला देणं आणि वेतन देत असताना 15 दिवसापेक्षा जास्त विलंब होणार नाही। तो विलंब झाला तर 0.05% दरानं त्याला विलंब नुकसान भरपाई देणं। याचबरोबर एखाद्या रोजगारानं एखाद्या मजुरानं जर कामाची मागणी केली आणि त्याला जर 15 दिवसाच्या आतमध्ये जर काम उपलब्ध झालं नाही तर त्या रोजगाराला बेरोजगार भत्ता उपलब्ध करून देणं, राज्य सरकारकडून देणं, ही सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे। कामाच्या मागणीसाठीच्या अटी देण्यात आलेल्या आहेत। नियोजन आराखडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नियोजन आराखडा तयार करणं असेल, याच्यानंतर अभिसरण नियोजनाचा एकात्मिक आराखडा असेल, पुन्हा याच्यानंतर राज्य संस्थात्मक रचना दिलेल्या आहेत। राज्य ग्रामीण रोजगार हमी परिषद असेल, त्याच्या अंतर्गत पुन्हा राज्यस्तरीय सुकाणू समिती असेल ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असणार आहेत, पुन्हा सचिव पुन्हा दुसऱ्या समितीमध्ये अध्यक्ष असणार आहेत, मध्यवर्ती पंचायती असतील, जिल्हा कार्यक्रम समन्वयक असतील, त्याच्यानंतर जिल्हा कार्यक्रम संयुक्त समन्वयक असतील, या सर्व बाबीची याच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आलेली आहे। याच्यानंतर ग्रामपंचायतीच्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील त्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। मजुरांना रोजगार हमी पत्रिका म्हणजे जे काही जॉब कार्ड आहेत ते जॉब कार्ड देणं असेल, त्यांना कामं उपलब्ध करून देणं असेल, लोकांच्या कामाची मागणी घेणं, ती कामं ऑनलाईन करणं, या सर्व जबाबदाऱ्या या ठिकाणी ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये सर्वात पहिला भाग आहे तो म्हणजे जॉब कार्ड देणं, नोंदणी आणि रोजगार हमी पत्रिका, कुटुंबाची नोंदणी। जे काही लोक, जे काही प्रौढ व्यक्ती स्वतः अकुशल अंग मेहनतीची कामं करण्यासाठी तयार असतील अशा प्रत्येक कुटुंबाला, प्रौढ व्यक्तीला रोजगार हमी पत्रिका देणं, ग्रामीण रोजगार हमी पत्रिका अर्थात आपण ज्याला जॉब कार्ड म्हणतो, हे देणं याच्या अंतर्गत बंधनकारक राहील। याच्यामध्ये जर एकल महिला, दिव्यांग व्यक्ती किंवा 60 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, बंधमुक्त झालेला कामगार किंवा संवेदनशील जमात प्रवाहातील व्यक्ती, तृतीयपंथी व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी विशेष ग्रामीण रोजगार हमी पत्रिका दिली जाणार आहे आणि त्या विशेष ग्रामीण रोजगार हमी पत्रिकेला त्या दिलेल्या नियमानुसार कामं देणं त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। अर्ज करावा लागणार आहे त्या प्रौढ व्यक्तीला या रोजगार हमी पत्रिकेसाठी आणि तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खरंच ती व्यक्ती कामासाठी कॅपेबल आहे का, त्याला गरज आहे का, याची चौकशी करून 15 दिवसामध्ये ती रोजगार हमी पत्रिका देणं बंधनकारक राहील आणि या रोजगार हमी पत्रिकेचा अर्थात जॉब कार्डची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 3 वर्षाची असणार आहे। याच्यामध्ये जर दुबार जॉब कार्ड मिळालं, ती पत्रिका मिळाली किंवा संपूर्ण कुटुंब जर कुठं स्थलांतरित झालं किंवा त्या रोजगार हमी पत्रिकेवरती असलेली प्रौढ व्यक्ती त्यांचं निधन झालं तर ती रोजगार हमी पत्रिका रद्द केली जाणार आहे। आता त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन काही नियम दिलेले आहेत। जितक्या दिवसासाठी कामाची मागणी केली होती ती संख्या, खाते वाटप केलेल्या कामाची संख्या। आता या रोजगार हमी पत्रिकेवरती जे काही व्यक्ती असतील, प्रौढ व्यक्ती, त्यांचा तपशील, त्यांच्या बँकेच्या खात्याचा तपशील, आधारचा तपशील, त्यांचे फोटो, ही सगळी माहिती त्याच्यावरती दिली जाणार आहे। आता याच्यानंतर पुन्हा पुढचे कामाची मागणी आणि वाटप, याच्या अंतर्गत कामाची मागणी
ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे, तोंडी मागणी करता येणार आहे. आलेली प्रत्येक मागणी ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे डॅशबोर्डवरती आणि मागणी केल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये काम उपलब्ध करून देणं हे बंधनकारक असणार आहे. काम जर उपलब्ध जर झालं नाही तर बेरोजगार भत्ता द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये कामाची मागणी त्याच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कामाचं वाटप ग्रामपंचायत आणि कार्यक्रम अधिकारी यांच्या माध्यमातून काम वाटप करण्याची जी काही जबाबदारी असेल ती असणार आहे. याच्यानंतर पुढे हजेरीपट आणि उपस्थिती आणि मोजमाप हे जे काही काम केलेले आहे त्याची हजेरी अर्थात MIS वरती जे काही ई मास्टर असतील ती ई मास्टर बनवणं, त्याच्यानंतर कामाची जी काही मागणी हजेरीपटामध्ये करणं, उपस्थितीची नोंदणी घेणं. आता उपस्थितीच्या नोंदणीमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं नोंदणी आहे. बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करून अधिकृत व्यक्तीकडून कार्यक्रम स्थळावरील उपस्थितीची रोज नोंद घेण्यात येणार आहे. उपस्थितीचा सर्व तपशील MIS पद्धतीनं उपलब्ध करून दिला जाणार आहे. कामाचं मोजमाप झालेलं जे काही प्रदान केलेलं काम असेल त्याचं मोजमाप वगैरे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मजुरीचं प्रदान आणि विलंबाची भरपाई याच्यामध्ये कामगाराला द्यावयाच्या मजुरीचा दर राज्य शासनाकडून ठरवण्यात येईल आणि जे काही काम केलं जाईल त्या कामाची मजुरी ही 15 दिवसाच्या आतमध्ये त्या मजुराला दिली जाणार आहे. प्रत्येक आठवड्याला मजुरीचं वितरण केलं जाणार आहे. याच्यामध्ये मजुरीचं प्रदान राज्य शासनानं सूट दिली नसल्यास संबंधित बँक किंवा टपाल कार्यालयातील कामगाराच्या वैयक्तिक बचत खात्यामध्ये पण केली जाणार आहे आणि याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत जर ती मजुरी मिळाली नाही तर न दिलेल्या मजुरीच्या 0.05% दरानं विलंबाची भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे. याच्यानंतर VBG रामजी जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक प्रक्रियेचं टप्प्याटप्प्यात या ठिकाणी विभाजन केलं आहे. म्हणजे पूर्वी जसं एक काम पूर्ण झाल्यानंतरच मजुरी दिली जात होती तसं नाही. हजेरीपटाचं संगणकीकरण करणं, मोजमापाचं संगणकीकरण करणं, मजुरीच्या याद्या तयार करणं वगैरे वगैरे याच्या अंतर्गत वेगवेगळे टप्पे पाडले जाणार आहेत. याच्या अंतर्गत बेरोजगारी भत्ता जर योजनेअंतर्गत रोजगारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला जर रोजगार मिळाला नाही तर त्याला बेरोजगारी भत्ता देण्याचा हक्क असणार आहे. म्हणजे त्याला हक्कदार असणार आहे तो. आणि वित्तीय वर्षामध्ये पहिल्या 30 दिवसासाठी अधिसूचित वेतन दराच्या 1/4पेक्षा कमी रोजगार असणार नाही एवढी मजुरी त्या बेरोजगार भत्त्यामध्ये दिली जाणार आहे. याच्यानंतर पुन्हा वैयक्तिक लाभार्थ्याच्या कामाचं प्रवर्ग काय काय कामं या ठिकाणी वैयक्तिक लाभार्थ्याला दिली जाऊ शकतील, कोणती कोणती कामं याच्यामध्ये घेतली जाणार आहेत. याच्यामध्ये जलविषयक कामं, याच्यामध्ये जलसंधारण, सिंचन, भूजल पुनर्भरण, जलस्रोताची शाश्वतता, जलकुंभाचं पुनर्जीवन, पाणलोट क्षेत्र विकास अशा प्रकारची कामं जी असणार आहेत ती याच्यामध्ये प्रवर्ग 1 मध्ये घेतली जाणार आहेत. तलाव, पाझर तलाव, पुनर्भरण खड्डे, पुनर्भरण विहिरी, विंधन विहिरी, याच्यानंतर भूमिगत बंधारे अशी कामं याच्यामध्ये, सिंचनासाठी खुल्या विहिरी, सूक्ष्म सिंचन कालवे अर्थात आपण जर पाहिलं तर जलसंधारणाची कामं याच्यामध्ये प्राधान्याने घेतली जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरी ज्या असतील त्याच्यामध्ये प्राधान्याने घेतल्या जाणार आहेत. याच्यानंतर अपेक्षित परिणाम त्याचे आहेत. तर प्रवर्ग 2 मध्ये मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा याच्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, दळणवळण अशी कामं याच्यामध्ये घेतली जाणार आहेत. अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत भवन, ग्रामीण वाचनालय, स्वयंपाकघर शाळेची, स्मशानभूमी ही जी काही कामं असणार आहेत ती प्रवर्ग 2 मध्ये घेतली जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रवर्ग 3 मध्ये उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा याच्यामध्ये पशुधन, कृषी, मत्स्य व्यवसाय, मूल्यवर्धन, कौशल्य विकास अशा प्रकारची जी कामं असतील अशा कामांना याच्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. ज्याच्यामध्ये कंपोस्ट संरचना असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, नाडेपची कामं असतील, पशुपालन, याच्यानंतर जे काही गवताळ पुरण जमिनीचा विकास असेल, दुग्ध व्यवसाय असेल अशा प्रकारची कामं या मध्ये घेतली जाणार आहेत प्रवर्ग 3 मध्ये. आणि प्रवर्ग 4 मध्ये अतिविषम हवामानाच्या घटनांचे दुष्परिणाम याच्यामध्ये चक्रीवादळ किंवा पूर परिस्थिती याच्यामुळे जर काही समजा हे झालेले असतील तर तशा प्रकारची कामं या घटक 4 मध्ये घेतली जाणार आहेत. आता याच्यामध्ये वैयक्तिक कामं मिळवण्यासाठीचे निकष देण्यात आलेले की वैयक्तिक कामाचं वाटप कशा प्रकारे केलं जाईल. मालकीच्या जमिनीवर किंवा घर किंवा शेत जमिनीवरती मत्ता निर्माण करण्यासाठी वैयक्तिक कामं दिली जाणार आहे. याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती, याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे लाभार्थी आणि अनुसूचित जनजाती, पारंपरिक वनवासी अशा प्रकारचे जे लाभार्थी असतील हे लाभार्थी याच्यामध्ये प्राधान्यक्रमानं लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकतात. आता याच्यानंतर पुढे व्यवस्थापन सुरक्षा कशा प्रकारे असावी कामाच्या ठिकाणी,
त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, महिलांसाठीच्या सुविधा असतील, या सगळ्या बाबी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सुरक्षा आणि अपघात जर कामाच्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी काय पुढे असेल किंवा त्याच्या औषधाचा खर्च कशा प्रकारे भागवला जाणार. याच्यामधील महत्वाचं असं आहे ते म्हणजे प्रकरण 13, शेतीच्या ऐन हंगामामध्ये कामं करण्यावरती निर्बंध. याच्यामध्ये राज्य शासन प्रत्येक आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आर्थिक वर्षातील पेरणी आणि कापणी ऐन हंगामाचा समावेश असलेला कालावधी आणि एकूण 60 दिवसाचा कालावधी अधिसूचित करेल. म्हणजे कोणत्या कामामध्ये या योजनेच्या अंतर्गत रोजगारांना मजुरांना कामं दिली जाणार नाहीत, जेणेकरून शेतमजूर म्हणून मजूर उपलब्ध होतील. तर त्याच्यासाठी एक कालावधी निश्चित केला जाणार आहे. या कालावधीमध्ये कृषी हवामान क्षेत्र, शेतीविषयक कामाचं स्थानिक स्वरूप ही सगळ्या बाबीचा अभ्यास करून ती पुढे अधिसूचित केली जातील. आणि अधिसूचित कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची जी कामं असतील शासकीय कामं ही या ठिकाणी या कालावधीमध्ये घेतली जाणार नाहीत आणि कामाचं वेळापत्रक हे या ठिकाणी तयार केलं जाणार आहे. याच्यानंतर अंदाज मजुरी कामाची अंमलबजावणी याच्या संदर्भातील काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. मजुरीची उत्पादनाच्या प्रमाणाशी जोडणी असेल, कामाचा तास, कामाईचा निकष, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण, चालू असलेले कामं कालावधीमध्ये पूर्ण करणं, कंत्राटदाराशिवाय कामाची अंमलबजावणी करून घेणं, अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या बाबीचा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे हा कायदा 1 जुलै 2026 पासून राज्यामध्ये लागू केला जाणार आहे. एकंदरीत काय तर व्हीबीजी योजना, रामजी योजना लागू केली जाणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती अतिरिक्त दायित्व आणि मजुरांच्या असलेल्या जे काही जबाबदाऱ्या आहेत ते घेण्याची जबाबदारी ही प्रत्येक राज्य शासनावर टाकलेली आहे. आणि ज्या काही राज्य शासनाकडे असे कायदे असतील त्या कायद्याच्या धर्तीवरती त्यांना व्हीबीजी रामजी योजना स्वीकृत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि आता राज्य शासनाकडून सुद्धा ही योजना अंमलबजावणी करायला मंजुरी दिलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा राज्याचा एक सेपरेटली कायदा योजना आणण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे राजपत्र आपण ई गॅजेट महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती पाहू शकता. आणि याच्या माध्यमातून आता ही योजना 1 जुलै 2026 पासून राज्यामध्ये लागू केली जाणार आहे. धन्यवाद.